म्हणून आज गजानन बाबांचा या ठिकाणी प्रगट दिन आणि या प्रगट दिनाच्या निमित्तानं हा एवढा मोठा अट्टास आहे, भव्य दिव्य नियोजन आहे. दोन दोन पकवाजे आहेत, आमचे जावीर सर आहेत, इकडे या बाजूला सगळे टाळकरी मंडळ आहेत, गायक वृंद आहेत, सर्वजण आहेत या ठिकाणी. आणि या सगळ्यांच्या सहकार्यानं खेळीमेळी वातावरणामध्ये आपल्याला काय करायचं आहे, कीर्तन करायचं आहे. मग कीर्तनकार एकटाच बोलणार का? बरं का जावीर सर, माझ्या कीर्तनात मी एकटाच कधी बोलत नाही, सगळ्याला बोलतो करतो, मग मी पुढं जात असतो. माझ्या कीर्तनामध्ये बोलत जा, टाळी वाजवा म्हणलं की वाजवत जा. आणि आपण आता कीर्तनाला सुरुवात. विठ्ठला गजानन महाराजांचा अवतार कशासाठी आहे? हे संत अवताराला कशासाठी येतात तुम्हाला सांगू? संत अवताराला कशासाठी येतात? जगाच्या कल्याणासाठी संत अवताराला येतात. संत निस्ता अवताराला येत नाहीत, वाट दाखवतात. वाट अशी तशी नाही. आमची वाट कशी दाखवायची माहिती आहे? आम्हाला जर एखादा वाट सुरू म्हणला ना, महाराज इंदापूरला जायचं आहे, बायपासवरनं एखाद्यानं म्हणू द्या, आम्ही त्याला 4 ठिकाणचे पर्याय सांगतो, पण चांगला पर्याय आम्ही कधी सांगत नाही. संत तुम्हा आम्हाला चांगलाच पर्याय दाखवतात. आयुष्यामध्ये ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले आणि उद्धाराया आले दीनजना. तुम्हा आमच्या आयुष्यामध्ये संत येतात, नुसते येत नाही, संत आयुष्यामध्ये येऊन तुमच्या आमच्या जीवनाचं कल्याण करतात. म्हणून संत महत्वाचे आहेत. गजानन बाबा 1978 साली 22 फेब्रुवारी या तारखेला प्रगट झाले. ऐका ना, मला आज गजानन बाबांचं चरित्र तुमच्यासमोर मांडायचं आहे. बाबा प्रगट झाले वयाचे 30 वर्षे असताना. बाबांचा जन्म कोणाला माहीत नाही, बाबा कुठून आले माहीत नाही, कसे आले माहीत नाही. 30 वर्षाची मूर्ती आहे आणि 30 वर्षाची मूर्ती एका गावामध्ये प्रकट झाली. एका ब्राह्मणाच्या घरी मोठा कार्यक्रम चालू होता. कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठमोठ्या पंक्ती बसल्यात आणि पंक्तीमध्ये सगळी लोक जेवण करतायत. चित्र डोळ्यासमोर आणा. 400-500 लोक पंक्तीला बसलाय आणि त्या ठिकाणी एक आवलिया येतो 30 वर्षाचा. पत्रावळीचा ढिगारा लागला आणि पत्रावळीच्या ढिगाऱ्यावरती तो आवलिया येऊन बसला. महिला मंडळ, आम्ही पत्रावळी बघितली की आम्ही तोंड वाकडं करतो. संत कसे ओळखायचे याचंही उत्तम उदाहरण आहे. हे संत असतात काय त्याचंही उत्तम उदाहरण आहे. पत्रावळीचा ढिगारा मोठा आहे आणि या पत्रावळीच्या ढिगाऱ्यामध्ये एक आवलिया येऊन बसले. बर का प्रसाद दादा, आल्यानंतर आपण आल्यानंतर पत्रावळ्या बाजूला टाकल्या असत्या, पण त्या आवलिया त्या एक एक पत्रावळी घ्यायचे आणि त्याच्यावरचा भात काढायचे आणि भात काढून खायचे. भात घ्यायचे आणि खायचे. लोकांनी हा चमत्कार बघितला. लोकांनी सांगितलं, महाराज इकडं पंगत वाढली आहे, या पंक्तीमध्ये तुम्हाला ताट वाढतो, इथं या. त्यांनी दिलेलं उत्तर खूप महत्वाचं आहे. या पत्रावळीवरती तुम्ही जे शीत शिल्लक ठेवलंय, जो भात शिल्लक ठेवलाय, जी भाजी शिल्लक ठेवली, तेच माझं अन्न आणि मी तेच ग्रहण करणार. हे तुम्हा आम्हाला अन्नाचं महत्व सांगणारा आणि आवलियांचं महत्व कुणाला कळलं? बंकटलाल अग्रवाल आडनाव आहे त्यांचं. बंकटलाल स्वामी म्हणतात, बंकटलाल शेठ म्हणतात. बंकटलाल शेठनी त्यांचं महात्म्य ओळखलं आणि त्यांच्या घरामध्ये राहण्यासाठी काय केली? जागा दिली. जागा अशी नाही दिली बरं का विठ्ठल महाराज. आमचं 2 BHKचं घर असलं ना आणि आमच्या घराच्या बाजूला एखादी पत्र्याची खोली असेल ना, आम्ही तिथं लोकांना राहायला जागा देतो. स्वतःच्या घरामध्ये बंकटलाल स्वामींनी जागा दिली. बंकटलाल अग्रवाल म्हणले, महाराज तुम्ही इथंच राहायचंय, इथंच राहून आजपासून माझ्या भक्तीला तुम्ही काय फोडायचे? वाचा फोडायची आहे आणि तुम्ही जी गोष्ट सांगाल मी ती गोष्ट करायला तयार आहे. ऐका ना, बंकटलाल स्वामी हे गजानन महाराजांच्या आयुष्यामधले पहिले त्यांचे शिष्य आहेत. बंकटलाल स्वामींच्या आयुष्यामध्ये गजानन महाराजांचं महात्म्य त्यांनी ओळखलं आणि त्यांनी संत ओळखले. संत येतात कुठून, काय करतात? संतांनी सुद्धा स्वतः सांगितलं, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी.
आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी लाडू संतांचे मार्ग आडराणी भद्र जग हे बोलणे ते ऋषी सद्भावे वर्तया बोलणे ते ऋषी सद्भावे वर्तया संतांचे मार्ग आडराणी भद्र जग लाडू संतांचे मार्ग आडराणी भद्र जग हो आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी आलो याची कारणाशी आलो याची कारणाशी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी आलो याची कारणाशी आलो याची कारणाशी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया. बर का बसलेले मंडळी, संतांची पुण्यतिथी का करायची, संतांचा प्रगट दिन का करायचा, संतांचे आपल्यावरती काय उपकार आहेत तुम्हाला सांगू. संत आणि देव यांच्यामधला आपल्याला जोडणारा दुवा जर कोणता असेल ना तर ते संत आहेत. बरोबर ना. आपलं एखादं पत्र यावं बरं का, आपल्या नावचं एखादं पत्र यावं, अमक्या अमक्या नावचं एक पत्र आलंय आणि ते पत्र तुमच्या माळवाडीला द्यायचं असावं. पत्र आलंय महाराज, पत्र न्यायला या. फोन कोणाचा येतो? पोस्टमनचा येतो. म्हणजे पोस्टमन कोण आहे? पत्र पोच करणार आहे. म्हणजे पत्राची ओळख करून देणारा कोण? बोलत जा ना बसलेले मंडळी. कोण? पोस्टमन आहे. ए तुम्हाला आम्हाला देवाची ओळख करून देणारे कोण आहेत? संतांची पुण्यतिथी साजरी का करायची, संतांची बीज का साजरी करायची याचं एक उत्तम उदाहरण सांगतो. पंढरीचा एक वारकरी पंढरीला निघाला. पंढरीचा एक वारकरी कुंभार महाराज पंढरीला निघाला आणि एक जाता जाता उन्हाळ्याचे दिवस आहेत. एक शेतकरी भेटलं आणि शेतकरी भेटल्यानंतर 5 आंबे दिले. किती? 5 आंबे दिले. सांगितलं हे 5 आंबे घ्या वारकरी बुवा आणि विठ्ठलाच्या पायावरती ठेवा. ए दशमीला आमचं वारकरी पंढरीला पोचलं. दशमीला पोचल्यानंतर बघितलं तर काय, खायची सोय नाही. दशमी सोडायला काय नाही, अन्न नाही, काही नाही. मग खायचं काय? देवाला प्रार्थना केली, ए देवा तुझ्या भक्तांना 5 आंबे दिले, तुझी जर इच्छा असेल आणि तुझी जर मला आज्ञा असेल तर त्यातले किती आंबे खातो? 2 आंबे मी खातो. कोणी सांगितलं? वारकऱ्यानं सांगितलं. वारकऱ्यानं सांगितलं 2 आंबे मी खातो आणि राहिलेले 3 आंबे तुझ्या काय करतो? चरणावरती ठेवतो. ऐका ना, 3 आंबे चरणावरती ठेवले. महिला मंडळ लक्ष द्या. 3 आंबे चरणावरती कोणाच्या ठेवले? देवाच्या. 2 आंबे वारकऱ्याने खाल्ले. ए वारी पूर्ण केली, द्वादशीला माघारी फिरले आणि जाता जाता त्या ज्या आंबे दिल्यात ना आंबे, त्या गृहस्थाच्या घरी गेले, शेतकऱ्याच्या घरी गेले आणि त्यांना सांगितलं तुम्ही दिलेले आंबे मी देवाच्या पायावरती ठेवले ना. ऐका ना, पण त्यातले 2 आंबे मी खाल्ले, देवाला 3च आंबे दिले. शेतकरी म्हणला ठीक आहे, कुणाच्या बुकेपुढे काय करणार. हे त्यातले 2च आंबे खाल्ले, 3 आंबे देवाला ठेवले. शेतकरी झोपलं. रात्री देवामध्ये स्वप्नामध्ये देव आले, पांडुरंग परमात्मा आला आणि पांडुरंग परमात्म्यानं सांगितलं का रे, दिवसाला 2-2 ट्रक भरून काढतो, पुण्याला मुंबईला आंबा पाठवतो आणि मला खायला फक्त 2च आंबे देतो. 2च आंबे ठेवलेत. किती? देवाला किती पोचले? हा आताशी गाडी, आताशी तुम्हाला बोलायचं काय, आताशी बोलत जा. आणि मला गाणी बोलल्यावर काहीच मला वाईट वाटत नाही, बोलत जा. 2च आंबे पोचले. देवानं सांगितलं का रे असं का केलं? वारकऱ्याला राग आला. शेतकरी उठलं आणि शेतकरी उठल्यानंतर सकाळच्या वेळेला त्या वारकऱ्याचं गचुरच धरलं आणि त्या वारकऱ्याला सांगितलं मागायचं तर मला मागायचं ना, असं खोटं बोलायची काय गरज आहे. वारकरी म्हणला झालंय काय? शेतकरी म्हणला देवाला 2च आंबे पोचले, तुम्ही तर सांगितलं 3 ठेवले, खायचे तर सगळे खायचे, नाहीतर कशाला ठेवले? बरं एका आंब्याचा घोळ मिटवायचा कसा? किती आंब्याचा? मी का सांगतो त्याचं तुम्हाला सगळ्यात शेवट सांगतो. त्याचा सिद्धांत तुम्हाला सगळ्यात शेवट सांगतो, दृष्टांत आहे, ऐका. एका आंब्याचा घोळ आहे
ए वारकऱ्यानं देवाला प्रार्थना केली, ए देवा तुझ्या तर पायावरती 3 आंबे ठेवले, ह्या शेतकऱ्याच्या स्वप्नात तू 2च सांगितले, जोपर्यंत एका आंब्याचा उलगडा होत नाही तोवर काय करत नाही, जेवतच नाही म्हणला. कोण? वारकरी. अस्सल वारकरी होता आमच्यासारखं. आमच्या वारकऱ्याला एकादशीच्या दिवशी काय नाही जर खायला भेटलं तरी एकादश सोडतं. हे म्हणलं पोटाला कुठं मारायचं. असू द्या. आमची एकादश कशी माहिती का सुनील महाराज, इतर वेळेला आम्ही कमी खातो आणि एकादशी 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 म्हणून म्हणून आम्ही पोटभर खातो. अशी आमची एकादश. वारकऱ्यानं प्रश्न केला, हे देवा जोपर्यंत तू त्या शेतकऱ्याच्या स्वप्नात जात नाही आणि खरं काय ते सांगत नाही तोपर्यंत मी उठत नाही. तिथं आंदोलन चालू झालं. आंदोलन, अन्नत्याग आंदोलन, पाणी नाही आंदोलन, पाणी त्याग आंदोलन. आणि या आंदोलनामध्ये देवाला काळजी पडली. देव शेतकऱ्याच्या स्वप्नामध्ये गेले. आता लक्ष देऊन ऐका. देव शेतकऱ्याच्या स्वप्नामध्ये पुन्हा गेले आणि ते शेतकऱ्याला सांगितलं, का रे येड्या माझ्या वारकऱ्याला का मारलं. शेतकऱ्याने सांगितलं, तुम्ही तर सांगितलं 2च आंबे मला पोचले, तो तर म्हणतोय 3 आंबे दिले, एका आंब्याचा घोळ मिटवायचा कुठं. देवानं उत्तर दिलेलं महिला मंडळ पुरुष वर्ग लक्ष देऊन ऐका. संतांचा प्रगट दिन का करायचा याचं हे उत्तम उदाहरण. देवानं स्वप्नामध्ये सांगितलं, ऐका 2 आंबे वारकऱ्याने खाल्ले बरोबर आहे, 3 आंबे माझ्या पायावर ठेवले हेही बरोबर आहे, पण 2 आंबे वारकऱ्याने खाल्लेले मला पोचले, 3 आंबे पायावरती ठेवलेले बडवी उचलून घेऊन गेले, त्यांच्या पोरांनी रस काढू काढू आंबे खाल्ले, मग मला 2च पोचले. ऐका ना, तसंच तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये संतांच्या आयुष्यामध्ये असंच आहे. आपण देवासाठी जे करू ते पहिलं कोणाला पोचतं, संताला पोचतं. किंवा संतासाठी जे करू ते पहिलं कोणाला पोचतं, देवाला पोचतं. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम, हेची सेवा उत्तम. हो तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम. हे तुका म्हणे संत सेवा हेची सेवा उत्तम, हेची सेवा उत्तम, हेची सेवा उत्तम, उत्तम उत्तम. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. तुका म्हणे संत सेवा. ऐका ना, जे आपण देवासाठी करू ते पहिलं संतांना जाऊन पोचतं. म्हणून हा प्रगट दिन आपण साजरा करतोय. संतांच्या उपकारातून आपण उतराय होण्याचं काम करतोय, बरोबर ना. म्हणून गजानना औलिया अवतरले जगताराया, गजानना औलिया अवतरले जगताराया, गजानना औलिया अवतरले जगताया, गजानना औलिया अवतरले गणराया, गजानना औलिया अवतरले गणराया, गजानना औलिया अवतरले गणराया, गजानना औलिया अवतरले गजानना, गजानना औलिया अवतरले गजानना, गजानना औलिया अवतरले जगताराया, औलिया औलिया अवतरले गणराया. हरे राम. गजानना औलिया अवतरले जगताराया, गजानना औलिया अवतरले जगताराया.
गजानना अवलिया अवतरले जगताराया. तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये गजानन महाराजांचा प्रकट दिन हे एक पर्व काळ आहे, एक पर्वणी आहे. आणि गजानन महाराजांचं एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर या इंदापूरमध्ये ज्या परिवारानं तुमच्या आमच्यासाठी दर्शनाला आणलं किंवा गजानन महाराजांनी आपल्याला दर्शन देण्यासाठी गजानन महाराजांची मूर्ती ज्यांनी स्थापन केली असा हा कदम परिवार. आणि एकदा कदम परिवारासाठी जोरदार टाळी वाजवा. मी भजन का म्हणलो माहिती आहे का? मी भजन का म्हणलो कारण आपल्याला अभंगाकडे शिरायचं आहे. हे गजानन महाराज प्रगट दिन आहे. गजानन महाराज प्रगट होत आहेत. गजानन महाराज बरोबर दुपारच्या 2 वाजता प्रगट झाले. म्हणजे आता कीर्तन गीतपर्यंत चालणार आहे. गजानन महाराज भर उन्हामध्ये बरकाना लवडे साहेब, भर उन्हामध्ये दुपारच्या 2 वाजता गजानन महाराज प्रगट झाले आणि बंकटलाल शेठजींना ते दिसले. बंकटलाल शेठजींनी त्यांचा महात्म्य ओळखलं आणि घरामध्ये कुठं जागा दिली तर आपण मगाशी आलो होतो. घरावरती दुसऱ्या मजल्यावरती बंकटलाल स्वामींनी त्यांना जागा दिली आणि बंकटलाल स्वामींनी जागा दिल्यानंतर महाराज तिथं राहत राहिले आणि चमत्कार चालू केले. ऐका, पहिला चमत्कार गजानन महाराजांनी केलेला. गजानन महाराजांना इच्छा झाली की मक्याची कणसं खायची, मक्याची कणसं खायची. मक्याची कणसं खायची म्हटल्यानंतर कणसं भाजावी लागतात. त्याला मीठ लावावं लागतं, त्याला लिंबू लावावं लागतं, त्याला चटणी लावावं लागते, त्याला टिश्यू पेपर घ्यावा लागतो, बरोबर का? आणि मग कणीस खावा लागतं. इंदापूरकर तुमच्यासाठी अशी स्टेप आहे. आमच्या खेड्यापाड्यांच्यासाठी कशी माहिती का? कणीस घ्यायचं, चुलीत घालायचं, वरनं खालनं काळं करायचं आणि खायचं. अशी खेड्यागावातल्या लोकांची भावना. कणीस खायची इच्छा झाली. हे ऐका ना, कणीस खायची गजानन महाराजांना इच्छा झाली. गजानन महाराज एका विहिरीवरती गेले. एका विहिरीवरती गजानन महाराज गेलेले आहेत आणि मग गजानन महाराजांनी तिथं गेल्यानंतर कणस घेतली आणि खाली जाळ लावला. ऐका ना, खाली जाळ लावला. जाळ लागला, दूर निघायला लागला. आदित्य बुवा दूर निघायला लागला. वरती बघितलं तर आगे मोहोळ आणि मोहोळ उठलं धुरानी. मोहोळ उठल्यानंतर मग मोहोळ कधी बघत नाही संत कोण, सामान्य माणूस कोण. जसं मोहोळ उठलं तसं सगळ्याच्या अंगावरती काय करायला लागलं? बसायला लागलं. सगळ्याच्या अंगावरती ते मोहोळ बसलं आणि लोक सरायवारा पळायला लागले. ऐका ना, लोक पळायला लागली आणि गजानन महाराज आहे या जागी उघड्या अंगावरती बसून राहिलेले आहेत. ऐका, चित्र डोळ्यासमोर आणा. गजानन महाराज आहे या जाग्यावरती आहेत, माशा अंगावरती बसलेले आहेत. आगी मोहोळ आहे आणि आगी मोहोळामध्ये लोक पळू लागली. कुणी चादरा आणल्या, कुणी रगा आणल्या, कुणी पाण्यात उड्या मारल्या. पण गजानन महाराज आहे या जागी. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते असा नाम जप करत गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गणात बोते, गण गण गणात बोते. बाबा म्हणत होते, बाबा म्हणत होते, बाबा म्हणत होते, बाबा म्हणत होते, गण गण गणात बोते, बाबा म्हणत होते, गण गण गणात बोते, बाबा म्हणत होते, गणात बोते, बाबा म्हणत होते, गण गण गणात बोते, बाबा म्हणत होते, 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 गण गण गणात बोते, 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 बाबा म्हणत होते, वा वा महाराज होते. पण कोण म्हणत होते? बाबा म्हणत होते. कोणते बाबा? अहो जे तुम्हा मला या सामान्य जीवाला उद्धाराया आले होते असे गजानन महाराज एकच भजन करत होते. काय?
गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. काही ठिकाणी बरं का महिला मंडळ पुरुष वर्ग, काही ठिकाणी असं म्हटलं गेलंय गजानन महाराज हे गणेशाचा अवतार आहेत. काही ठिकाणी असं म्हटलंय गजानन महाराज दत्तगुरूंचा अवतार आहे. काही ठिकाणी असं म्हटलंय आणि काही ठिकाणी गजानन महाराज हे स्वामी समर्थांचा अवतार असं प्रत्येक ठिकाणी म्हटलंय. पण आपली भावना काय आहे, आपण गजानन महाराजांना कुठे बघतोय, हे तुमचं आमचं या ठिकाणी स्वतःचं मत वेगळं आहे. म्हणून चला, गजानन महाराज आहे या जागेवरती, देवाचं भजन करतायत आणि बंकटलाल शेठ त्या ठिकाणी आले आणि बंकटलाल शेठजी म्हणले गजानन महाराज उठा, त्या मावळ्याच्या माश्या तुम्हाला खाऊन खाऊन सोडतील, तुमचा प्राण जाईल. गजानन महाराजांनी दिलेलं उत्तर चांगलंय, ऐका. गजानन महाराज म्हणले आग्या मावळाच्या माश्या सुद्धा मीच, आग्या मावळाच्या माश्या सुद्धा मीच, गजानन महाराज सुद्धा मीच, कणीच सुद्धा मीच आणि खाणारा सुद्धा मीच. हा अवतार वेगळाच असतो. संत हे कधी तुम्हाला आम्हाला दिसाय जरी तुमच्या आमच्यासारखे असले, तुकोबाराय तुमच्या आमच्यासारखे दिसत होते, गजानन महाराज तुमच्या आमच्यासारखे दिसत होते, अण्णा सगळे संत तुमच्या आमच्यासारखे दिसतात. पण संत दिसत जरी तुमच्या आमच्यासारखे असले तर ते वेगळे आहेत. भरपूर ठिकाणी वर्णन आणलं, संत जरी तुमच्या आमच्यासारखे दिसत असले तर ते वेगळे आहेत. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून लिंगा, संत नव्हती जगा मानव सात्या सारखे. संत जरी तुमच्या आमच्यासारखे दिसत असले तर ते अवतार आहेत, अवतार. बरोबर का? चला असू द्या, आपण पुढं जाऊ. गजानन महाराजांपाशी बंकटलाल स्वामी आले आणि बंकटलाल स्वामी आल्यानंतर त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली गजानन महाराजांनी, सगळं जर मी असेल तर मला कुठं पळायची गरज नाही, उलट तुम्ही माझ्या जवळ या, मी तुम्हाला आसरा देईन. ही जर भावना कोणाची तर त्यांना म्हणतात संत. म्हणून असे संत तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये असले पाहिजे. गजानन महाराज त्यातले एक उत्तम उदाहरण आहेत. ऐका, गजानन महाराज एकदा एका शेठजीच्या घराबाहेर बसले आणि त्या ठिकाणी गजानन महाराज म्हणले भिक्षा द्या, जेवण द्या, अन्न द्या. आतमधून अन्न आलं बरं का व्यवहारी मामा, आतमधून अन्न आलं. एका बाजूला भात ठेवलेला आहे, एका बाजूला भाजी ठेवलेली आहे, एका बाजूला चपाती आहे. सगळं अन्न बघितलं गजानन महाराजांनी आणि गजानन महाराज म्हणले वेगवेगळे का आणलंय? ऐका ना, वेगवेगळे का आणलंय? गजानन महाराज म्हणले सगळं जाणार आहे कुठं? भात कुठं जातो, भाजी कुठं जाते, चपाती कुठं जाते, सगळं पोटात जातंय. वेगवेगळं का वाढलंय? गजानन महाराजांनी तिथं सगळं घेतलं आणि त्याचा काय केला? काला केला आणि गजानन महाराज तिथंच तो काला खाऊ लागले. मग गजानन महाराज तुम्हा आम्हाला म्हणले असतील, मी जो आलोय ना, माझा जो अवतार आहे ना, तो सामान्य नाही. मी तुमच्या आयुष्यामध्ये एवढ्याच गोष्टीसाठी आलोय. अभंगाचं दुसरं चरण. अवतार तुम्हा कराया कारण, 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 उतराया जान जड जीवा, उतराया जान जड जीवा, अवतार तुम्हा कराया कारण, अवतार तुम्हा कराया कारण, उतराया जान जड जीवा, उतराया जान जड जीवा, हे अवतार तुम्हा कराया कारण, अवतार तुम्हा कराया कारण, अवतार तुम्हा कराया कारण, उतराया जान
बरं का नलवडे महाराज, आम्ही कीर्तनांमध्ये असलो ना, तुम्हाला इथं 2 तास गायलेलं ऐकू वाटतं, बरोबर का नाही? बरोबर ना? इथं 2 तास तुम्ही ऐकलं ना, अजून यांनी म्हणावं, अजून आम्ही ऐकावं असं वाटतं, बरोबर? असं डीजेच्या पुढं जावं. बरं बंद कर इथं दुखतंय. बरोबर ना? हे चांगल्या गोष्टी कानाला कधीही चांगल्या लागतात आणि वाईट गोष्टी कानाला कधी चांगल्या वाटत नाही. म्हणून भजन ऐकत जा. आणि सगळी तालुक्यातली लोक आहेत बरं का हुंबरे महाराज, सगळी तालुक्यातले, एकालाही बाहेर न बोलवलं नाही. आणि एवढं आपला वारकरी संप्रदाय तालुक्यामध्ये काय होतोय, मोठा होतोय. म्हणून चला, उद्धाराया आले दीनजना अवतार तुम्हा, धराया कारण उद्धराया आले दीनजना. हा, तुम्हा आम्हाला या जगाच्या पाठीवरती संत उद्धारण्यासाठी आले. चला सांगू तुम्हाला, काला केला काला आणि काला खाऊ लागले. काला खाल्ला. बंकटलाल शेठजींनी बघितलं, महाराजांना प्रश्न केला, महाराज काला करून खाल्लं? हो, काला करून खाल्लं. महाराज यातून आम्ही काय शिकावं? हे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर जेवढे अंगामध्ये विकार आहेत ना, ते सगळे एकत्र करायचे आणि ते सगळे सोबत घेऊन चालायचं. हे किती सांगण्याचा दृष्टिकोन मोठा आहे. ऐका, गजानन महाराजांना तिथं पाणी प्यायची इच्छा झाली. लक्ष द्या. एक तांब्या भरून अग्रवाल शेठजींनी आणला, बंकटलाल शेठजींनी एक तांब्या भरून आणला. महाराज पाणी प्या. बर का, आलेल्या लोकांना बसू द्या. तुम्ही इकडं तिकडं बघितलं की माझंही लक्ष तुमच्याकडे जातं, कारण बुवा आज उच आहे. तसा दिसाय बारका आहे, पण आज जरा मोठा केलाय. त्या ठिकाणी गजानन महाराजांना पाणी पिण्याची इच्छा झाली. एक तांब्या भरून शेठजींनी आणला आणि गजानन महाराजांना म्हणले, महाराज पाणी प्या. गजानन महाराज समोर बघतायत, एक डोह दिसला. डोह, ज्या डोहामध्ये म्हशी उड्या मारतायत, हे गया पाणी पितायत. घाण डोह बघितला, घाण. आणि त्या डोहामध्ये जाऊन गजानन महाराज वंजळीनं पाणी पिऊ लागले. ऐका ना, चित्र डोळ्यासमोर आणा. एवढं गढूळ पाणी गजानन महाराज पिऊ लागले. बंकटलाल शेठजींनी विचारलं, काहो महाराज, एवढं स्वच्छ पाणी आणलं होतं, तुम्हाला ते पिऊ वाटलं नाही? तेव्हा जनावरांच्या पाण्यामध्ये तुम्ही कसं काय पाणी पिऊ शकता? तेव्हा गजानन महाराजांनी एक सुंदर उत्तर दिलं. ऐका बसलेली मंडळी, बरं का, एक सुंदर उत्तर दिलं. लक्ष द्या. एक सुंदर उत्तर दिलं. जी गाई गढूळ पाण्यामध्ये उडी मारते, जी म्हैस गढूळ पाण्यामध्ये पाणी पिलेली आपल्याला चालते, पण त्याच म्हशीचं दूध काढल्यानंतर आपल्याला पिलेलं चालतं. पण त्याच म्हशीनं जिथं पाणी पिलंय आपल्याला पिलेलं चालत नाही. तसंच तुमच्या आमच्या आयुष्यातलं झालंय. जिथं चांगलं, वाईट, गोड, धोड हे आपल्यासाठी झालं. संतांच्या आयुष्यामध्ये चांगलं, वाईट, गोड, धोड असं काही नसतं. संत म्हणतात, जे प्राणी मात्र आहेत ना, प्राणी मात्र, ते तुमच्या आमच्या सारखे आहेत. त्यांना सगळं कळतं. प्राण्यांना सगळं कळतं. प्राण्यांना कुत्रा सगळं कळतं. रात्रीचं वरडला, इवळला की समजून जायचं दुःखद घटना आहे. कावळा, पिंड शिवण्यासाठी कावळा आहे. टिटिवी, कितीतरी प्राणी आहेत, ते बी तुमच्या आमच्यासारखे, त्यांना सगळं कळतं. पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती. म्हणून तिथं संतांनी सांगितलं, गजानन महाराजांनी सांगितलं, तुम्ही जे पाणी पिताय ना, ते पाणी जर प्राणी पित असतील तर ते पाणी तुमच्या आमच्यासाठी सुद्धा योग्य आहे. चला, गजानन महाराजांच्या आयुष्यामध्ये असे भक्तगण एवढे आहेत की तुम्हाला सांगतो. विठोबा नावाचा एक होता. ऐका, विठोबा नावाचा एक भक्त होता. काशीवरून एक गृहस्थ आले, संन्यासी आले. अलक निरंजन, अलक निरंजन, मला आतमध्ये जाऊ द्या, मला गजानन महाराजांचं दर्शन घेऊ द्या. आणि विठोबानं त्या ठिकाणी अडवलं. बरं का सुनील महाराज, प्रत्येक ठिकाणी असंच असतं. संतांपाशी जायला कोणी नाही कोणी आडवं येतं. आणि आडवं आल्यानंतर त्याला काय करायचं? अण्णा, आडवं आल्याला बाजूला करायचं आणि आपली आपण वाढ धरायची. गजानन महाराजांना भेटाय शिष्य मंडळ येत होतं. काशीहून लोक आली. काशीच्या लोकांना गजानन महाराज कळाले, पण आमच्या लोकांना गजानन महाराज कळाले का? नाही कळाले. हे गजानन महाराजांच्या रस्त्यामध्ये एक जण गृहस्थ आडवा आला. विठोबा नाव आहे त्याचं. विठोबानं बरं रस्ता अडवला. हो, कोण तुम्ही?
मी काशीचा आहे. कुठे चालला? गजानन महाराजांचं दर्शन घ्यायचं. का? गजानन महाराज योगी आहेत, आदि पुरुष आहेत, संत आहेत, मला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. ए आतमधून आवाज आला, ए विठ्या, त्या भक्ताला आतमध्ये येऊ दे, माझं दर्शन घ्यायला तो काशीवरून आलाय. ए अंतर खूप होतं. गजानन महाराजांनी अंतर्दृष्टीनं भक्ताला पाहिलं. काशीवरून आलेल्या भक्ताला दर्शन देण्यासाठी गजानन महाराजांनी त्याचं नाव घेऊन त्याला बोलावलं. ए भक्त समोर आला, भगवी कपडे अंगावरती आहेत. गजानन महाराज लोटांगण घातलं, श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, लोटांगण घातलं आणि गजानन महाराजांना सांगितलं, गजानन महाराज काशीहून आलोय, मला दर्शन द्या. गजानन महाराज म्हणले, बोल काय इच्छा आहे, काय प्रश्न तुझा? तेव्हा त्यांनी सांगितलं, माझी काही इच्छा नाही, पण मला असं वाटतं माझ्या आयुष्यामध्ये मी दिलेली एखादी गोष्ट ती संतांकडे राहावी. ए गजानन महाराजांच्या हातामध्ये सगळ्याला चिलीम दिसली, चिलीम. बरोबर, ती दिलेलं कोण असेल ना, तर काशीवरून आलेले ते पंडित आहेत, त्यांनी त्या ठिकाणी दिली. आणि गजानन महाराज तुम्ही जोपर्यंत या पृथ्वी तलावरती आहात ना, तोपर्यंत आम्ही दिलेली भेट आणि आम्ही दिलेली वस्तू तुम्ही तुमच्यासोबत ठेवायचे. गजानन महाराजांना इच्छा नव्हती. गजानन महाराजांनी भक्ताच्या प्रेमापोटी ती चिलीम हातामध्ये ठेवली आणि गजानन महाराज ते वढू लागले. एक दिवस असा सोनाराकडे चिलीम पेटवण्यासाठी निखारा नाही पाठवला. निखार म्हणजे निखाऱ्याला विस्तू म्हणतात, विस्तूला काय, हा इकडं काय निखाऱ्याला काय म्हणतात, आग. वा वा वा, टाळी एकदा. त्यांनी जुनी माणसं आहे ती, आम्हाला काही एवढं कळत नाही. आम्ही 5G मधले म्हणजे आताच्या रेंज मधले आम्ही. म्हणजे गजानन महाराजांनी निखाऱ्यावरती लोकांना पाठवलं सोनाराकडं आणि त्या सोनाराच्या तिथं जाऊन म्हणले, आग आण, आग. काय पेटवायची? चिलीम पेटवायची. हे चिलीम पेटवण्यासाठी त्यांना पाठवलंय. त्या ठिकाणी गेले आणि शेठजींनी सांगितलं, थोडी चिलीम देता का? चिलीम. सोनाराने आतमध्ये आवाज टाकला, ए चिलीम पाहिजे. तुम्ही ज्या भोंदू बुवाला डोक्यावरती बसवलंय, ज्यांना तुम्ही गजानन बाबा म्हणतायत, ज्यांना तुम्ही संत म्हणतायत, त्यांच्यात एवढा चमत्कार करण्याचा अधिकार नाही का? अधिकार नाही का त्यांचा? त्यांना म्हणावं, निखाऱ्यावरची आग न नेता चिलीम पेटवून दाखवा. कोण म्हणलं? सोनार म्हणला. सोनार. हे सोनाराने तसं म्हणावं नलोडे साहेब. आणि गजानन महाराजांना इकडं अंतर्दृष्टीने कळावं. भक्तगण माघारी आला आणि महाराज निखाऱ्यावरतून विस्तू काही मिळाला नाही. महाराजांना लीला करायची होती तिथं आणि या पृथ्वी तलावरती नलोडे बुवा अण्णा संत झाले, भरपूर संत आहेत, पण काही संतांनी लीला केल्या आणि काही संतांनी लीला केल्या नाहीत. लीला केलेल्या संतांमध्ये गजानन महाराजांचं नाव आग्रह आहे. बरोबर ना? सगळ्यात प्रमुख लीला जर जास्त कोणी केल्या तर त्यांचं नाव गजानन महाराज आहे. आणि चमत्कार केल्याशिवाय लोक काय करत नाहीत? नमस्कार. चांगलं माहिती आहे तुम्हाला. चमत्कार केल्याशिवाय माणसं काय करत नाही? नमस्कार करत नाहीत. गजानन महाराजांनी चमत्कार केले. हे संत होते, लोकाला पटवून दिलं, मी तुमच्यासाठी आलोय, मी तुमच्या उद्धारासाठी आलोय. गजानन महाराजांनी रस्त्याच्या बाजूला एक पडलेली काडी उचलायला लावली. हे ऐका ना, बंकटलाल शेठजींना ती काडी वरती धरायला लावली आणि त्या काडी फक्त चिलीमच्या वरती धरली. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. आश्चर्यचकिताची गोष्ट आहे, महिला मंडळ पुरुष वर्ग त्या ठिकाणी त्या चिलीम मधून धूर येऊ लागला. चिलीम मनाने पेटली. आता तुम्ही म्हणाल, महाराज आम्ही जर असं केलं तर? नाही, प्रश्न पडतो अण्णा सगळ्यांना बरं का, बसलेले मंडळी पुरुष वर्ग, आमचे राऊत साहेब, सगळ्याला प्रश्न पडतो, आम्ही जर आत्ता केलं तर आम्हाला देव का पावत नाही? मग लगे आपण त्याला सांगायचं, मनी नाही बाव मने देवा मले पाव, देवाशान पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही. हे मनी नाही भाऊ मने देव मला पाऊ, मनी नाही भाऊ मने देव मला पाऊ, देव
व्हायचा नाही र नाही र नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे हा तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला आता देव का भेटत नाही बरं का तुम्हाला सांगतो कीर्तनाला बसलेली मंडळी 2 तास आम्ही कीर्तनात बसलो ना काय म्हणतात या भक्ती मार्गात किती सुख आहे उद्यापासून काय करू भक्ती चालू करू पण एकदा काय या मंडपाच्या बाहेर पडलं आम्हाला भक्ती नाही मनामध्ये राहत आम्हाला देव नाही कळत आम्हाला संत नाही कळत आम्हाला फक्त एकच कळतं पैसा पैसा तेरे 3 नाम परशा परशु परशुराम कोणी नाही चला असू द्या मला गजानन महाराजांपासून डायव्हर्ट व्हायचं नाही इकडंच चालायचं गजानन महाराजांच्या आयुष्यामध्ये चिलीम पेटवली आणि पंचक्रोशीमध्ये वार्ता बसवली वार्ता गजानन महाराजांनी बिना विस्तवाची काय पेटवली चिलीम पेटवली गजानन महाराजांनी अशा अनेक लीला केल्या अनेक पण ते संत झाले पण ते देव सुद्धा झाले संतांच्या आयुष्यामध्ये संत देव होतात कधी माहिती आहे का शेवटच्या काळामध्ये संत देव होतात संतच देव होतात म्हणजे माणसाचा देव होतो ती गोष्ट खरी आहे पण ज्याला कळल त्याला दुसऱ्याला आम्हाला अजिबात कळत नाही देव ते संत निमित्त त्या प्रतिमा तुम्ही फक्त संताचं नाव घ्या तुम्ही फक्त गजानन महाराज गजानन महाराज गजानन महाराज गजानन महाराज आवर्जून एक मशीन आणली आज तुम्हाला दाखवाय हो का ह्याला काय म्हणतात माहिती आहे का जपयंत्र मशीन हां आणि जरा काय झालंय कलियुग आलंय बरं का कलियुग आलंय आता लोकांना काय पाहिजे जरा फास्ट पाहिजे माळ सोबत घेऊन कोणी फिरू शकत नाही दिवसभर कुठेही फिरतंय मी काय आणलं नाही अजिबात आणलं नाही मला काय धंदा करायचा अजिबात नाही मी फक्त सांगतोय कुठं भेटल तिथून ते घ्या हे काउंटिंग मशीन आहे आणि काउंटिंग मशीन फक्त गजानन महाराज एकदा म्हणायचं आणि वाजवायचं म्हणायचं आणि वाजवायचं इथं दाबायचं बटन बरोबर फक्त नामस्मरण घ्या नामस्मरण कोणाचंही घ्या देवाचं घ्या संताचं घ्या कोणाचंही घ्या उठता घ्या बसता घ्या झोपताना घ्या कधीही घ्या तुम्ही म्हणाल महाराज फायदा काय संताचं नाव घेतल्यानंतर फायदा काय पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे हा तुका म्हणे पापे जाती संताची आज पे जाती संताची आज पे जाती संताची आज पे हो तुका म्हणे पापे जाती संताची आज पे जाती संताची आज पे तुका म्हणे पापे जाती संताची अजपे म्हणजे गजानन महाराजांचं नाव घेतलं की काय जातंय पाप जातंय पाप महाराज आम्ही काय पापी काय तुम्ही मनाने जरी पाप करत नसला ना तर आपल्याकडून अचूक असं काहीतरी पाप घडलेलं असतंय नजर चुकीने पाप घडलेलं असतंय एखाद्याचं मन आपल्याकडून दुखवलं जात असतंय त्यासाठी काय करायचं संतांच्या नावाचा जप करायचा जप बरं का गेली 5 दिवस झालं इथं सुंदर असं नियोजन चाललंय आणि पारायण करणारे महिला मंडळ हात वरती करा एकदा टाळ्या त्यांच्यासाठी आणि इकडे पारायण करणारी माणसं तरी टाळ्या वाजवा आता असू द्या हा हे तुम्ही करताय तुमचं मोठेपण आहे पण तुम्ही इथं येण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन जर कोण करताय तर हे नावामध्ये एवढं सामर्थ्य आहे की गजानन महाराजांच्या एका भजनामध्ये पुरुष वर्ग महिला मंडळ आहे का गजानन महाराजांच्या एका भजनामध्ये एक सुंदर वर्णन आहे ऐका सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या
संकट जाई माघारा गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते हो गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा गण गण गणात बोले हो गण गण गणात बोते गण गण गणात बोते आम्ही न सांगता किती लोकांनी तोंडाने म्हणलं एकाने बी ना परवा दिवशी परवा दिवशी वाशिमला कीर्तन होतं महिला मंडळ ऐका समोर एक मावशी बसली होती आणि मावशीला म्हणलं गजानन महाराज की जय गण गण गणात बोते गजानना गजानना असं म्हणा ते म्हणले नाही म्हणणार का नाही म्हणणार का नाही म्हणणार का पिंट्याच्या बापाचं नाव आहे पिंट्याच्या बापाला इकडं कुठनं पिंट्याचा बाप वेगळा संत वेगळं आम्हाला आम्ही कुठल्या कुठं नेऊन ठेवतो परमार्थ आम्हाला कळतच नाही असू द्या चला विठो मगाशी सांगितलं विठ्या नाव आहे त्याचं ए विठोबा गजानन महाराजांच्या आयुष्यामध्ये विठू नाव आहे त्याचं गजानन महाराज त्याला विठ्या म्हणायचे विठ्या ऐका ना एकदा पारावरती लोक बसली विठ्ठल महाराज पारावरती लोक बसली आणि पारावरती लोक बसल्यानंतर चर्चा निघाली गजानन महाराजांचं महात्म्य वाढलंय गजानन महाराज असेत गजानन महाराज तसेत तो विठ्ठल नावाचा जो गृहस्थ होता ना तो भारी म्हटला ए गजानन महाराजांचं दर्शन करायचं असेल ना तर तिकडं जायची गरज नाही माझंच पाय धरा असं म्हणणारं भक्त जरा जास्तच झाल्यात आता ए पण तुम्हाला खरं सांगू का संत हे संत असतात संताची कॉपी करून कुणी अस्वलाचं आतरून पांघुरलं म्हणून कुणी अस्वल होतं का नाही कुणी वाघाचं कातड पांघुरलं म्हणून वाघ होतं का संत हे संत आहेत संतांशिवाय ती उदारत कोणात नाहीत लोकाला सांगितलं पारावरती बसलेल्या गजानन महाराजांकडे जायची गरज नाही माझेच पाय धरा मीच गजानन महाराजांचा शिष्य आहे मलाच माना माझंच नाव घ्या मलाच मोठेपण द्या गजानन महाराजांनी अंतर्मनाने बघितलं विठ्याला बोलवलं ए विठ्या ये इकडं बोलून घेतलं आणि गजानन महाराजांनी ऐका ना गजानन महाराजांनी त्याला सांगितलं ए हे चांगलं नाही हे असं केलं नाही पाहिजे ऐका विठ्ठलाने ते ऐकलं त्या विठ्याने ते ऐकलं पण गजानन महाराजांची ख्याती वाढवण्यामध्ये सगळ्यात जास्त काम जर कोणी केलं असेल तर त्यांचं नाव विठू आहे संतांनी आशीर्वाद दिला संतांनी कृपा केली संत कृपा झाली ही इमारत कशाला आली फळाला आली संतांची एकदा कृपा झाली की तुम्ही जे गोष्ट पाहिजे ना ती करू शकता हे संत तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये चमत्कार करतात चमत्कार कसा माहितीये का ऐका एक गाव होतं गावामध्ये पाटीलकी होती पाटला सोबत 10-15 माणसं बसलेली आहेत गजानन महाराज एका गावामध्ये आले लोक आली गजानन महाराज ओरडू लागली भक्तिभाव वाढला प्रेम वाढलं लोकांचं पण पाटलाला ते बघवलं नाही बरं का सुनील महाराज पाटलानं काय केलं माहितीये का त्या ठिकाणी गेले आणि गजानन महाराजांना सांगितलं ए बंधू हे बंद कर म्हणला सगळं आणि इथनं उठून निघ कुणाला म्हणले गजानन महाराजांना गजानन महाराज म्हणले मी आपला मार्गस्थ आहे आज या गावाला उद्या त्या गावाला माझी काय मला कुठं ठाव ठिकाणा नाही हे विश्वाचे आमचे घर अशी आमची वृत्ती आहे ऐका ना अशी वृत्ती आमची आहे मग काय करायचं काय नाही ए तू जर खरंच संत असशील
तुला जर खरंच देव कळत असेल आणि तुझ्यामध्ये जर देव असेल, तू संत असेल, तर ऐक. 4-5 ऊस घेतले, चित्र डोळ्यासमोर आणा. त्यांच्या पाटीलकीतल्या पौरी परिवारानं पाटलांना 4-5 ऊस घेतले आणि 4-5 ऊस घेऊन बदा 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 आमच्या गजानन महाराजांच्या अंगावरती मारले, भक्तगणांच्या अंगावरती मारले. आणि मग गजानन महाराजांना सांगितलं, "ओ, तुम्हाला वाटतंय ना तुम्ही महाराज आहे, तुम्हाला वाटतंय ना तुम्ही संत आहे, तुम्हाला वाटतंय ना तुम्ही देव आहे, तर एक काम करा. पाठीवरती जे वन उमटलेत ना उसाने मारलेले, ते एकदा आम्हाला मिटवून दाखवा ना." काय चमत्कार नलोडे महाराज. संतांचा चमत्कार जर सांगायला गेलं ना तर तुम्हाला वेळ पुरणार नाही. एवढा चमत्कार केला त्यांनी. प्रत्येकाच्या अंगावरती पाठीवरती वन होते, वन उसाचे मारलेले मोठे मोठे वळ. गजानन महाराजांनी हात फिरवला, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. अहो चमत्कार काय, सगळ्याच्या पाठीवरचे वन निघून गेले. तोच ऊस घेतला आणि तोच ऊस घेतल्यानंतर तो पिळला. त्या पिळलेल्या ऊसामधून सगळ्यांना प्रसाद म्हणून तो ऊस, तो रस सगळ्यांच्या हातावरती दिला. समोर जेवढा बसलेला भक्तगण आहे ना, 5 ऊसाचा रस निघावा किती पुरुष वर्ग, 5 ऊसाचा रस निघावा किती लिटर, 2 लिटर, 5-6 लिटर, 7-8 लिटर, बरं 10 लिटर, त्याच्यावर निघावं का? 100-200 लोकांनी पोटभर पिला. एवढा ऊस त्या ऊसामधून काय काढला, रस काढला. हा चमत्कार माझ्या गजानन महाराजांचा आहे. म्हणून असे गजानन महाराज इंदापूरमध्ये, आपल्या या दत्तनगरमध्ये, आपल्या या इंदापूरमध्ये मध्यभागी या तुमच्या आमच्या कल्याणासाठी काय झाले, अवतीर्ण झाले. मला त्यांनी सांगितलं कदम महाराजांनी, बरं का, 18वं वर्ष आहे आणि मी सांगणं माझं कर्तव्य समजतो, बरं का. अनिल दादा गेल्या 4-5 वर्षापूर्वी मंदिर बांधाय घेतलं. आमचे सागरदादा मला काल सांगत होते, महाराज मंदिर बांधाय घेतलं, सावंतसाहेब आले, मंदिर बांधाय घेतलं आणि मंदिर बांधाय घेतल्यानंतर त्या ठिकाणी मंदिराचं कामच पूर्ण होईना, बरं का. महिला मंडळ त्यांच्या जीवनातलं महात्म्य सांगतोय, बरं का. मी माझ्या पदरचं काय सांगत नाही. म्हणजे सागर कदम कोण, तर हे मंदिर ज्यांच्या दारामध्ये, असे ते आजींचे नातू, त्यांच्या आयुष्यामध्ये एक मंदिर बांधताना अडचणी आल्या. त्यांना मग कॉन्ट्रॅक्टर सापडा ना, कॉन्ट्रॅक्टर तर सापडला तर म्हणायचा बारकं काम आहे, परवडत नाही. सिमेंटवाला म्हणायचा सिमेंट टाकाय परवडत नाही. वाळूवाला म्हणायचा 2-4 ब्रासात काय होत नाही. सगळेजण अडचणी सांगायचे. पण ऐका, महाराजांवरती श्रद्धा होती त्यांची, आणि महाराजांवरती श्रद्धा असल्यामुळं त्यांनी फक्त महाराजांना एक इच्छा व्यक्त केली, तुमचं मंदिर हे चांगल्या प्रकारे व्हावं. आश्चर्यचकिताची गोष्ट वाटेल, मला त्यांनी त्यांच्या मुखामधून सांगितलं, जेवढं काही या मंदिराचं काम झालंय ना, माळकऱ्याच्या हस्ते झालंय. एकही माळकरी नव्हता असं नाही. वाजवा एकदा सागरदारासाठी टाळी. हा, संतांचं मंदिर दारामध्ये आणायचं, त्याच्या नियम अटी पाळायच्या, एवढे बी काय सुखाचं नाही. वाटतं एवढं मंदिर फक्त दिसतंय, पण याच्या मागं काय काय असतं हे तुम्हाला कुणाला कळायचं नाही. आम्ही प्रत्येक ठिकाणी फिरत असतो, बघत असतो की आम्हाला एवढा अठ्ठास पाळणं होत नाही. या कदम परिवारानं गेली 18 वर्ष झालं गजानन महाराजांचं मंदिर तुमच्या आम्हाला या ठिकाणी निर्माण करून दिलं, आणि त्याचं आपण काय करतो, आजच्या दिवशी दर्शन घेतो. महाराज बरोबर आहे ना तुमचं सगळं. गजानन महाराज कोण होते आम्हाला सांगा ना. हो ऐका ना, गजानन महाराज कोण होते. एक दिवशी आमच्यासारखं बुवा कीर्तन करत होतो तिकडं विदर्भामध्ये. आमच्यासारखं बुवा कीर्तन करतंय, टाळकरी मंडळी टाळ वाजवतायत, आणि महाराज मंदिराच्या बाहेर बसलेले आहेत, आणि बुवा श्लोक म्हणता म्हणता अडकलं, थोडं अडकलं असतील, विसरलं असतील, पाठ नसेल. गजानन महाराज थोडं पलीकडे बसलेले आहेत. वातावरण सगळं आत्ता जसं शांत आहे ना, असं शांत झालं. आणि ते महाराज जिथं अडकलेत ना, तिथून गजानन महाराजांनी श्लोक चालू केला. निम्मा श्लोक ज्यांना काहीच म्हणता येत नाही, ज्यांचं काहीच पाठ नाही, संस्कृतमधला जसा श्लोक आहे तसा श्लोक कोणी म्हटला तर गजानन महाराजांनी म्हटला. ऐका ना महाराज अजून काय लीला केल्या गजानन महाराजांनी. त्यावेळी महाराज लोकांचे काय असायचे, घोडे, पुढारी लोकांचे घोडे, शेठ लोकांचे घोडे, आणि घोड्यावरनं काय व्हायचा, प्रवास व्हायचा. त्या महाराजांचं घोडं असं होतं, कधीच कोणाला थांबत नसायचं. सारखं ह्याच्या रानात त्याच्या रानात दुसपूस घालायचं, कधी कोणाला आवरत नसायचं.
गजानन महाराज त्या घोड्याच्या खाली झोपले. अहो चमत्कार काय, चमत्कार काय महाराज, की घोडं जागचं हल्लं नाही. गजानन महाराज शांत त्या घोड्याच्या चारी पायाच्या मध्ये झोपले. घोडं जागचं हल्लं नाही. चमत्कार 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 म्हणून लोक फिरू लागली आणि गजानन महाराजांच्या नावानं जयघोष करू लागली. असे संत तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये निस्ते संत म्हणून येत नाही, तर ते देव असतात, ते आई वडील असतात. अभंगाचं पहिलं चरण. तुम्ही संत माय बाप कृपावंत, 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 तुम्ही संत माय बाप कृपावंत. हा हा हो हो तुम्ही संत माय बाप कृपावंत. हा हो तुम्ही संत माय बाप कृपावंत. काय विपत्तीत कीर्तिवानो, काय विपत्तीत कीर्तिवानो, काय विपत्तीत कीर्तिवानो, काय विपत्तीत कीर्तिवानो, अवतार तू धराया करण, अवतार तू धराया करण. हा हो अवतार तू धराया करण, अवतार तू धराया करण, अवतार तू धराया करण. हो अवतार तू धराया करण. तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिमान, काय मी पतित कीर्तिमान, काय मी पतित. तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिमान, अवतार तुम्हा धराया कारण, उतराया जन जड जीव, जड जीव, जड जीव, जड जीव. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो. बर का, माझ्या शेवटाकडे मी जाणारच आहे, पण मला असं वाटतं 12-20 पर्यंत गजानन महाराजांचं चरित्राशिवाय मी दुसरं काहीच बोलणार नाही. फक्त त्यांचे लीला सांगतो, म्हणजे बोर होणार नाही असं सांगतो. लीला सांगतो. एक मधलं भजन आपण एकदा प्रेमाने एकदा भजन. हात वरती घ्या सगळे, हात. वा वा वा, ज्यांना हात आहेत त्यांनी हात वरती घ्या. ए देवाचं नाव घ्यायचंय, संतांचं नाव घ्यायचंय, मोठ्या प्रेमानं भजन करायचंय. ठोबार खुमाई जय ठोबार खुमाई, जय जय ठोबार खुमाई, 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 ठोबार खुमाई.
बरं वाटतंय ना? वा वा, मग द्या 10,000 रुपये. चला, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. इथं आल्यानंतर जे सुख बघाय भेटतं ते आपल्या घरात शिरले बघाय भेटतं का? हिथंच आनंद आहे आणि हाच आनंद आयुष्यभर घ्यायचा. या आनंदाशिवाय वेगळं काय का? इथून गेल्यानंतर पिंटीचं लग्न होय का, पिंट्याचं लग्न होय का, जेवली गाण बसली गाण खाल्लं गाण, आज काय करायचं ह्याच्याशिवाय दुसरं काय का? एवढ्या साहेबाला बँकेत कोण आलं, कोण गेलं, किती पैसे दिलं, काय केलं, आज कोणाची बातमी करायची, उद्या कोणाची करायची, ह्याशिवाय दुसरं काय? म्हणजे हिथं जे सुख आहे, हिथं जे तुम्ही विसरून गेलाय ते दुसरीकडे आहे का? म्हणजे तुम्ही उद्या माझी बातमी करावं असं माझं म्हणणं अजिबात नाही. चला असं रे, आनंद आहे. संत हे तुम्ही आम्ही जरी वाईट असलो ना, संत अजिबात वाईट नसतात. चला, शेवट भास्कर पाटील एक नावाचे स्वामींच्या आयुष्यामधले भक्त आहेत. बस भास्कर पाटील नाव आहे त्यांचं. गजानन महाराजांना तहान लागली आणि विदर्भ म्हटल्यानंतर तुम्हाला आम्हाला माहिती आहे तिकडे पाण्याची सोय कशीच नाहीये. तहान लागली, शेतामध्ये लोक काम करतायत, दगड उचलतायत आणि त्या शेठजीनं 15 किलोमीटरवरनं पाण्याची एक घागर भरून आणलेली आहे. गजानन महाराजांना पाणी प्यायचं आहे, तहान लागलेली आहे. गजानन महाराजांनी प्रार्थना केली, पाटील थोडं पाणी देता का? पाणी मागितलं. पाटलानं सांगितलं, तू पाणी मागणार आणि आम्ही पाणी देणार. एवढ्या 15-20 किलोमीटरवरून पाणी आणलंय, तुला द्यायला आणलंय बरं, आणि या लोकांना काय पाजू परत? माझ्या कामगारांना पाणी पाजायचंय, खुरपणाऱ्यांना, बसणाऱ्यांना, दगड उचलणाऱ्या सगळ्याला पाणी द्यायचंय, आणि एवढीच घागर आहे माझ्याजवळ, मी तुला पाणी देणार नाही. गजानन महाराजांनी शिव्या घातल्या त्यांनी, आणि गजानन महाराज बघताय तिकडं तिकडं तहान लागली आहे. लक्षात आलं लोकाला प्यायला पाणी नाही आणि आपण असंच बसायचं. गजानन महाराज समोर बघतायत, एक विहीर दिसली आणि विहिरीच्या बाजूला जाऊन उभे राहिले. हात जोडले देवाला. विहिरीकडे बघतायत, कोरडी ठक विहीर आहे, त्या विहिरीत पाण्याचा एक थेंब नाही आहे. गजानन महाराजांना लक्षात आलं आपल्याला या लोकांना पाणी द्यायचंय. पाणी, ऐका ना, संत कोण असतात, संत काय करतात? पाणी द्यायचा विचार कोणी केला? संतांनी केला. गजानन महाराजांनी वरती हात केले, देवा एवढा निष्ठुर कसा रे? तूच ही लोक जन्माला घातली आणि ना पाणी मिळत नाही. पाणी द्यायचं म्हटलं तर आमच्या आयुष्यामध्ये एखाद्याला पाणी पाजायचं ह्याच्यापेक्षा सुख आहे का? ह्याच्यापेक्षा पुण्य आहे का? मग जर का तू पाणी पाजत नाही तर तू पाप करतोय का? पाणी दे. हात वरती केले, पंचमहाभूत एकत्र केली आणि सगळं वरतून खेचून त्या गंगा मैयाला आवाज दिला, गंगा मैया या विहिरीमध्ये मला तू प्रकट झालेली पाहिजे. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते म्हणत म्हणत महाराजांनी त्या विहिरीला पाणी वरतून वाहाईपर्यंत विहीर एवढी वाती केली. हा अवतार संतांचा आहे. ज्या भास्कर स्वामींनी शिव्या दिल्या, ज्या पाटलानं शिव्या दिल्या, तोच पाटील गजानन महाराजांना आलिंगन घालून म्हटला, महाराज तुमचा अधिकार आजपासून मला मान्य झाला. गजानन महाराजांनी संसार सोडला. ऐका ना, भास्कर पाटलांनी संसार सोडला आणि भास्कर पाटील गजानन महाराजांच्या सेवेमध्ये लागून गेलेत. ऐका, भास्कर पाटलाला कुत्रं चावलं एवढंच सांगतो आणि माझ्या शेवटच्या टोकाकडे निघून जातो. ऐका, भास्कर पाटलांना कुत्रं चावलं, अरे ज्या पाटलाने गजानन महाराजांना पहिला पाणी दिलं नाही त्या पाटलाला कुत्रं चावलं. ऐका, कुत्रं चावल्यानंतर पाटील गजानन महाराजांकडे गेलं आणि गजानन महाराजांना हात जोडलं, महाराज कुत्रं चावलंय, याचा काही उपाय आहे का? आणि साधं सुद्धा कुत्रं नाही, पिसाळलेलं कुत्रं चावलंय महाराज, काय करता येईल का? आणि तेव्हा काय आपल्यासारखी ती हित मारून घ्यायची 32 इंजेक्शन अजिबात नव्हतं. माणूस 4-5 दिवसामध्ये पिसळलेलं कुत्रं चावलं की निघून जायचं, बरोबर का? जुनी माणसे तुम्ही जाणकार मंडळी आहेत. कुत्रं चावलेले, आता करायचं काय? गजानन महाराजांसमोर बसले, हात जोडले, भास्कर पाटील तुम्हाला कुत्रं चावलंय, पण ऐका ना, मी एवढंच करू शकतो, तुमचं मरण फक्त 2 महिन्यानंतर करू शकतो, तुमचं जाणं 2 महिन्यानंतर लेट करू शकतो, पण तोपर्यंत एकच काम करा, देवाचं काय करा, नाव घ्या. 2 महिन्याचं आयुष्य
संतांच्या हातामध्ये देण्याची ताकद आहे, मग त्या संतांचं नाव घ्यायला काय अडचण आहे? आमच्या आयुष्यामध्ये आमच्या घरचा बाप गेला, आमच्या घरची आई गेली, आमच्या घरची पोरं गेली की आम्हाला किती वाईट वाटतं. आम्ही धाय मोकलून रडतो आणि त्या देवाला म्हणतो, का रे देवा काय चुकलं आमचं? अशी भास्कर पाटलांची जायची वेळ झाली. भास्कर पाटील 2 महिने तुम्ही थांबणार आहे, पण एकच काम करा, तुम्ही तोपर्यंत देवाची सेवा करा. ऐका, 2 महिन्यामध्ये पाटलानं केलं काय काय सगळं सांगतो, ऐका. गजानन महाराजांचं मंदिर बांधण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा भास्कर पाटलांचा आहे. शेगावला जे मंदिर आहे ते मंदिर बांधण्याचं काम जर कोणी केलं तर त्यांचं नाव आहे भास्कर पाटील. भास्कर पाटील मरण्याच्या अगोदर सांगू लागले, भास्कर पाटील लोकांना जवळ घेतलं, वर्गण्या गोळा केल्या. बंकटलाल आपल्याला स्वामींचं मंदिर बांधायचं आहे. ऐका ना, त्या भास्कर पाटलाने गजानन महाराजांना शिव्या घातल्या, त्या गजानन महाराजांना हाणलं. असे भास्कर पाटील जर गजानन महाराजांचे पाय धरतात तर वळकून जा संतांचा अधिकार. संत आलेत कशासाठी? अभंगाचं 3रं चरण. वाढावया सुख भक्ती भाव वाढावया सुख भक्ती भाव वाढावया सुख भक्ती भाव वाढावया सुख भक्ती भाव ऐका, गजानन महाराजांनी प्रत्येक माणसाला जवळ केलं आणि प्रत्येकाला आशीर्वाद दिला. बर का, एक अहंकारी पैलवानाला पैलवान, महाराज तुमची कीर्ती पसरली पण माझ्यावर कुस्ती खेळा. कोण म्हणला? पैलवान म्हणला गजानन महाराजांना माझ्यावर कुस्ती खेळा म्हणला. कुस्ती आखाड्यात गेले दोघं आणि गजानन महाराज जाऊन फक्त एका पायावरती बसलेत. आता जसं आपण बघितले मंदिरामध्ये एका पायावरती गजानन महाराज बसलेत आणि म्हणले एकच काम करा पैलवान, बारीक पैलवान, एकच काम करा पैलवान, मला फक्त जागचं उचला. कोण म्हणलं? गजानन महाराज म्हणले मला जागचं फक्त उचला. कुणाला? पैलवानाला. ज्या पैलवानाला गर्व झालता आणि आजकाल सगळ्याला गर्व होतो, कुणाला पैशाचा, कुणाला संपत्तीचा. वजन असेल 40-50 किलो, पण गजानन महाराज त्या 60-70 किलोच्या पैलवानाला उचलले नाहीत. काय अधिकार आहे त्या गजानन महाराजांचा? आणि असे गजानन महाराज तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये फक्त भक्ती वाढवाय आले. हे अवतार अवतार ऐका, सांगायला खूप आहे. गजानन महाराजांचं आयुष्य बारकं नाही. 1878 सालापासून 1910 सालापर्यंत गजानन महाराज होते आणि तोपर्यंत खूप लीला केल्या. माणूस दिवसाला लीला करतो. एवढ्या लीला जर सांगायच्या म्हणलं 2 तास पुरत नाहीत. आपण मगाच्यापासून बसलायत आणि मला न्यात आहे. महाराज जरी उभा असल्या इकडं हलता येतं, तिकडं हलता येतं, उडी मारता येते. तुम्ही बसलेल्या जागा महाराज कधी सोडतोय, महाराज सोडायचं आहे तुम्हाला इथं. सगळंच सोडायचं आहे. फक्त एकच सोबत येणार आहे, देवाचं नाव घेतलेलं आणि देवाचं नाव कानाव ऐकलेलं, एवढंच सोबत आहे. बाकी काय सोबत येत नाही. तुमची सत्ता संपत्ता जेवढं काय. गजानन महाराज जगले आणि गजानन महाराजांनी समाधी घेण्यासाठी लोकांना स्वतःहून पंढरीला आल्यानंतर पांडुरंग परमात्म्याला सांगितलं. 1908 साली गजानन महाराज पंढरीला आले आणि पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या पुढे हात जोडले. ए पांडुरंगा, पुढल्या 2 वर्षामध्ये मला समाधी दे.
माझं कार्य पूर्ण झालं. संत स्वतःच्या इच्छेने येतात आणि स्वतःच्या इच्छेने जातात. 1908 साली सांगितलं आणि 1910 साली गजानन महाराज स्वतः समाधी घेऊन काय झाले, संजीवन समाधी गजानन महाराजांनी घेतली आणि तुमच्या आमच्यामधून गजानन महाराज निघून गेले. अरे संतांच्या आयुष्यामधले गुण हे चंदनाप्रमाणे असतात. तुकोबारायांचं शेवटचं चरण. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, 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 तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तैसे तुम्ही तैसे तुम्ही जगी संत जना, तैसे तुम्ही जगी संत जना, अवतार तो खरया करण, अवतार तो खरया करण, उद्धराया अवतार तो
म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. ज्याप्रमाणे चंदनाच्या झाडामध्ये जसे गुण आहेत तसे संत तुम्ही आमच्या आयुष्यामध्ये तशा गुणाप्रमाणे आहात. म्हणून गजानन महाराज तुम्ही आमच्या आयुष्यामध्ये आहात. आम्हाला खूप समाधान आहे, खूप आनंद आहे. या झालेल्या अभंगावरती जगद्गुरु तुकोबारायांनी या ठिकाणी वर्णन केलं, संतांचं वर्णन केलं. तसंच असेल असं काय माझं म्हणण्याचा हेतू नाही. मी इकडं गजानन महाराजांकडे काय केलं, आज भक्ती प्रेमाने करा. मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे तुझे गुरु भजनी. फक्त कुठल्याही संताची तुम्हाला सेवा करायची, संताची सेवा करा, पण प्रेमाभावाने करा. महाराज गजानन महाराज तुम्ही आम्हाला सांगितले, पण महाराज आम्हाला जीवनामध्ये पटण्यासारखं एक उदाहरण सांगा. एक उदाहरण सांगतो. बाळाभाऊ नावाचा एक गृहस्थ होता. मुंबई या ठिकाणी तो कामाला होता, पोस्टमन म्हणून होता. नोकरी सोडली, गजानन महाराजांपाशी सेवेला आले आणि गजानन महाराजांची सेवा करत राहिले. हे सेवेचा फायदा काय, सेवेचं प्रायश्चित्त काय, सेवेला गजानन महाराजांनी दिलं काय, तर तुम्हाला सांगतो. गजानन महाराजांचे उत्तराधिकारी म्हणून बाळाभाऊंचं नाव घेतलं जातं. म्हणून तुम्ही जी सेवा कराल, कशीही सोडून करा, काही सोडून करा, ज्याप्रमाणे करायचे त्याप्रमाणे करा. अशी सेवा बाळाभाऊंनी त्यांच्या आयुष्यामध्ये केली. प्लेग सारख्या रोगातून त्यांना देखील सोडवण्याचं काम गजानन महाराजांनी केलं. म्हणून असे संत तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये इंदापूर या ठिकाणी जिथं आपण राहतो, वावरतो, अशा ठिकाणी आले. म्हणून ज्यांनी आणलं असा कदम परिवार, या कदम परिवाराला धन्यवाद.